नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच स्पीकर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज बघा आपण शिकणार आहोत विद्युतधारा हे चॅप्टर. आणि विद्युतधारा हे रसायनशास्त्रामध्ये आलेलं आणि भौतिकशास्त्रामध्ये आलेलं. रसायनमध्ये आपण केमिकल बघतो, बरोबर. तर विद्युतधारा हे भौतिकशास्त्रामध्ये असलेलं एक चॅप्टर आहे, जे की खूप महत्त्वाचं आहे आणि ज्याच्यावरती भरपूर प्रमाणात तुम्हाला SSC अँड रेल्वेसाठी खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. मग कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठीचा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचं. ओके. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. बघा, विद्युतधारेमध्ये शिकण्यासारखं काय आहे, तर तुम्हाला जसं की मी मोजमापन सांगितलं होतं, तर मोजमापनाच्या पद्धतीमध्ये आपण एककांचा अभ्यास केला होता, बरोबर. मोजमापनाच्या पद्धती आपण काय बघितल्या होत्या, एककांचा अभ्यास आपण त्यामध्ये केलेला होता. सो आता आपल्याला विद्युतधारा म्हणजे पूर्ण शिकायचे. जसं आपण तिथे विद्युतधारा, विद्युत करंट, अँपियर, विभवांतर हे सर्व आपण सगळं बघितलेलं आहे. सो आता आपण काय करणार आहोत, पूर्ण कन्सेप्ट किंवा टॉपिकने याचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे. मग विद्युतधारा म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक करंट. विद्युतधारेचा अर्थ काय होतो, इलेक्ट्रिक करंट. ओके. मग बघा, वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह किंवा ठराविक क्षेत्रातून एकक कालावधीमध्ये वाहणारा विद्युत प्रभार म्हणजे इलेक्ट्रिक काय, चार्ज. ओके. आता बघा, हे तुम्हाला दिसतं आहे, हे आहे वाहक. हे काय आहे, वाहक. काय आहे, हे वाहक. आता वाहकातून काय होत आहे, एका प्रमाणात इलेक्ट्रॉनचा काय वाहतो आहे, प्रवाह वाहतो आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉनचा प्रवाह वाहतोय. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो, मायनस. इलेक्ट्रॉन लक्षात ठेवायचा आहे, इलेक्ट्रॉनचा जो शोध आहे तो थॉम्सन यांनी लावला होता. इलेक्ट्रॉनचा जो शोध आहे तो थॉम्सन यांनी 1904 मध्ये लावला. आणि इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार आहे. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन हे मायनस चार्ज पार्टिकल आहे. जसे की आपली वायर असते, ठीक आहे. तर वायर मधून जो विद्युत करंट जात आहे, ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, बेसिकली विद्युतधारा असे म्हणतो, बरोबर. मग आता बघा, विद्युतधारा म्हणजे काय, जे आपल्याला सूत्रामध्ये बघता येईल. ओके. मग विद्युतधारा आय ने डिनोट करतात, म्हणजेच I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. याचा अर्थ काय होतो, क्यू म्हणजे आहे विद्युत प्रभार. क्यू म्हणजे काय, विद्युत प्रभार. आता आपण हे जे काही बघतो आहोत, विद्युतधारा, विद्युत प्रभार, काळ, ह्याचे आपण एककांचा अभ्यास केलेला आहे मोजमापनामध्ये. आठवत असेल तुम्हाला, तो सुद्धा टॉपिक आपला इथे कव्हर झालेला आहे. मग विद्युत प्रभार जे काही आहे ते काय आहे, इलेक्ट्रिक चार्ज आहे. इलेक्ट्रिक चार्ज आहे. ठीक आहे. विद्युतधारा म्हणजे जो इलेक्ट्रिक चार्ज ज्याच्यामधून वाहतो, ती काय झाली, ती धारा झाली. ओके. म्हणजे इथे सूत्राने काय समजलं आपल्याला, I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. म्हणजे विद्युतधारा बरोबर काय सांगितलं तुम्हाला, विद्युत प्रभार आणि काळ. किती काळामध्ये जाते आहे, एकक कालावधी. बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला, एकक कालावधीमध्ये, एका क्षेत्रामधून एकक कालावधीमध्ये जाणारा विद्युत प्रभार म्हणजे काय, तर आपली विद्युतधारा. समजलंय सर्वांना. देन आता बघा, विद्युत प्रभारावरती एसआय एकक. आता विद्युत प्रभाराचे जे एसआय एकक आहे, एसआय काय आहे, तर एसआय एक मोजमापनाची पद्धत आहे. एसआय काय आहे, मोजमापनाची पद्धत, ज्याला आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट. काय बोलतो त्याला, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ, किंवा तुम्ही इंटरनॅशनल सिस्टीम पण म्हणू शकता. इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट असं काय केलं जातं, त्याला बोललं जातं. मग बघा, विद्युत प्रभाराचे एसआय एकक कुलोम आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कारण पेपरला युनिट वरती जास्त विचारलं जातं फिजिक्समध्ये. ठीक आहे. जसं की आपण जीवशास्त्रामध्ये अभ्यास केला तर आपल्याला माहिती आहे की आहारशास्त्रावर प्रश्न येतात, तसं भौतिकशास्त्रामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे कशाचे असतात, युनिट्सचे असतात. कसलंही युनिट विचारतात तुम्हाला, कारण मोजमापनाच्या 4 पद्धती आपण शिकलो, ज्याच्यामध्ये CGS, MKS, SI अँड FPS पद्धत बघितली. मग MKS पद्धतीचं विस्तारित आणि सुधारित रूप SI आहे. MKS म्हणजे काय, मीटर केल्विन सेकंद. लक्षात येत आहे, ठीक आहे. समजलं इथपर्यंत. आता आपण बघा, आपण बघणार आहोत आता विद्युत परिपथ. ठीक आहे. काय बघणार आहोत, विद्युत परिपथ. आपण काय बघितलं, विद्युत धारा बघितली आहे ना. मग आता काय बघणार आहोत, परिपथ बघणार आहोत. परिपथ म्हणजे काय, तर कुठून जाते आहे. बघा आता ह्या वायर आहेत ना, ह्या वायरचा काय, तर एक मार्ग. पथ म्हणजे काय, परिपथ म्हणजे काय, वायर जाते आहे, विद्युतधारा करंट पास होत आहे, तर त्याचा मार्ग काय आहे, ते म्हणजे काय, विद्युत परिपथ म्हणजे इलेक्ट्रिक काय, सर्किट. ओके. मग बघा, विद्युत घटाच्या दोन्ही अग्र्यांमध्ये जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध म्हणजे रेझिस्टन्स यामधून वाहणाऱ्या विद्युत धारेचा सलग मार्ग म्हणजेच विद्युत परिपथ होय. काय सांगितलं त्यांनी, की विद्युत घटाच्या दोन्ही अग्र्यांना जोडलेल्या वाहक तारा. आता हा काय आहे, बघा इलेक्ट्रिक सर्किट आहे, तर त्याच्या दोघही बाजूला आपण काय केलेलं आहे, विद्युतधारा प्रवाह जोडलेला आहे. ठीक आहे. आता इकडनं पण आणि तिकडनं पण, इकडे तुम्हाला मायनस चार्ज दिसतोय आणि इथे तुम्हाला प्लस चार्ज दिसत आहे, बरोबर.
इकडे काय दिसत आहे, मायनस चार्ज दिसत आहे, इकडे प्लस चार्ज दिसत आहे, बरोबर. तर काय सांगितलं त्यांनी की बघा वाहक तारा दोघं साईडला जोडलेला आहे. आता यांचा काय आहे, एक प्रकारचा मार्ग आहे. आता इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा ऋण टोकाकडून धन टोकाकडे जातो. आपण काय शिकलो, इलेक्ट्रॉन वरती मायनस चार्ज असतात, बरोबर. मग हा जो इलेक्ट्रॉनचा जो काय असतो प्रवाह असतो तो मायनस कडून जातो, कारण इलेक्ट्रॉन कसे आहे, मायनस चार्ज पार्टिकल आहे ना. मग इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह आहे तो मायनस कडून कुठे जातो, प्लस कडे जातो. म्हणजे कुठे, ऋणाकडनं धनाकडे जातो. कुठे जातो, ऋणाकडनं धनाकडे जातो, बरोबर. आणि नंतर काय सांगितलं, विद्युत धारेची दिशा. आता विद्युत धारा कुठून येते आहे, विद्युत धारा आपण इलेक्ट्रिक सर्किट जर तिथे कुठेही ठिकाणी लावलं, आता तुम्ही खूप वेळेस यूज करतात ना इलेक्ट्रिक सर्किटचा, मग तुम्ही कुठल्याही ठिकाणी जर ते लावलं तर इलेक्ट्रिसिटी पास जिथून होते ती नेहमी धनाकडनं ऋणाकडे असते. कुठे असते ती, धनाटोकाकडनं ऋणाटोकाकडे असते. बघा म्हणजे इथे तुम्हाला प्लस दिसत आहे आणि इकडे तुम्हाला मायनस दिसते. मग प्लस पॉइंट कडनं मायनस पॉइंट कडे काय असते, आता आपली असते विद्युत धारा. समजलं आहे. पण इलेक्ट्रॉनचा प्रवाह उलटा होतो, तो होतो ऋणाकडनं धनाकडे. हे क्लिअर आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. ह्या कन्सेप्ट खूप तुम्हाला फायदेशीर असणाऱ्या कन्सेप्ट आहे, ठीक आहे. आता बघा विद्युत विभव. काय सांगितलं, विद्युत विभव. विभवाचा अर्थ काय होतो सांगा बरं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. विद्युत विभवचा अर्थ आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. काय आन्सर येईल बघा. आता तुम्हाला जर प्रश्न जर असा विचारला गेला की विद्युत विभव म्हणजे काय, तर त्याचं आन्सर काय येईल ते आपण याच्यात बघणार आहोत. बरं बघा, जर एखाद्या तारेमधून विद्युत धारा वाहायची असेल तर त्यात विद्युत विभव हा दोन्ही टोकांना असणे गरजेचे आहे. म्हणजे समजा तुम्हाला मी इथं काय दाखवलं, जसं की एक मिनिट, बघा तुम्हाला मी इथे काय दाखवलेलं आहे, हे दोन टोक आहे ना, हे दोन टोक, एक मायनस आहे एक प्लस आहे. समजा हे ए आहे हे बी आहे. तर आता दोघही टोकांकडनं आता विद्युत धारा जाणारच आहे. तर ह्या दोघही साईडला विभव आहे. कुठे आहे, दोघही साईडला विद्युत विभव आहे. पण ज्या साईडून विद्युत धारा जाते ना, विद्युत धारेची ज्या साईडून दिशा असते ना, तिथे विभव नेहमी जास्त असतो. तिथे काय असतो, विभव नेहमी जास्त असतो. तेच इथे सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. बघा या दोनही टोकांना असणे गरजेचे आहे. म्हणजे जर ए टोकाकडून बी टोकाकडे, अ टोकाकडनं जर ब टोकाकडे विद्युत धारा म्हणजे करंट वाहत असेल तर अ या टोकाकडे ब टोकापेक्षा जास्त विभव असेल. जसं की मी तुम्हाला दाखवलं, इकडे अ टोक आहे इकडे ब टोक आहे. आता इकडनं काय होते, विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास होते आहे. इथे मायनस चार्ज आहे इथे प्लस चार्ज आहे. मायनस चार्ज कडनं निगेटिव्ह, बघा मायनस चार्ज म्हणजे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल झाले. मग इलेक्ट्रॉन वरती काय असतो, मायनस चार्ज असतो. मग इलेक्ट्रॉन कडनं पूर्ण कुठपर्यंत, तर धन चार्ज कडे काय वाहत आहे, आपला विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रॉन वाहत आहे. आणि विद्युत धारेची दिशा कुठून आहे, अ टोकाकडनं आहे. समजत आहे. आणि विभव कोणाकडे जास्त असेल, मग अ टोकाकडे असेल का ब टोकाकडे असेल, तर विद्युत विभव सगळ्यात जास्त कुठे असतो, जी विद्युत धारेची दिशा असते तिथे सगळ्यात जास्त विद्युत विभव सुद्धा असतो, ठीक आहे. जसं बघा आकाशात चमकणाऱ्या विजेचा प्रकाश झोत हा नेहमी आकाशाकडून जमिनीकडे येतो. म्हणजेच काय झालं, आता प्रकाश जो आहे तो कुठून कुठे ट्रॅव्हल करत आहे, लाईट कुठून कुठे ट्रॅव्हल करते आहे, आकाशातून जमिनीकडे. मग आकाशाकडे जमिनीपेक्षा जास्त काय असेल, विभव असेल. कारण लाईटची जी दिशा आहे ती कुठून कुठे आहे, ती कुठून येते, आकाशाकडनं येत आहे. म्हणजे आकाश काय झालं, ए टोक झालं आपलं, ठीक आहे. म्हणजे ही काय दाखवते, लाईटची दिशा दाखवत आहे, बरोबर. मग आकाशात चमकणाऱ्या विजेचा प्रकाश झोत हा नेहमी आकाशाकडून जमिनीकडे असतो. म्हणजेच आकाशाचा विभव हा जास्त तर जमिनीचा विभव किती येणार, शून्य येणार, बरोबर. ह्या एक्झाम्पल मधून तुम्हाला व्यवस्थित कळेल, ठीक आहे ना. मग जसं विजेमुळे हवेतील ऑक्सिजनचे रूपांतर ओझोन मध्ये होते, हे तुम्हाला महत्वाचं सेंटेन्स असणार आहे की ओझोनची निर्मिती जी आहे, ओझोनचा जो लेयर आहे हा कशामुळे होतो, तर ही जी वीज आहे तर विजेमुळे हवेमध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे याचंच परिवर्तन किंवा याचंच रूपांतर कशामध्ये होतं, आपल्या ओझोन मध्ये होतो, ओझोनच्या लेयर मध्ये होतो, ठीक आहे. नंतर आहे विद्युत रोध, ठीक आहे. आपण विद्युत धारा विद्युत विभव शिकलो. आता आपण शिकणार आहोत विद्युत रोध म्हणजे काय, ठीक आहे. मग विद्युत रोध म्हणजे रेझिस्टन्स. रोध म्हणजे काय, रेझिस्टन्स. आता रेझिस्टन्सचा अर्थ काय होतो, समजा तुम्हाला एका ठिकाणी जायचंय, ठीक आहे, आणि तेथे जाण्यासाठी त्या मार्गामध्ये भरपूर अडथळे जर असेल तर आपण त्याला काय म्हणणार, रोध म्हणणार. का रोध म्हणणार, कारण आपल्याला ज्या मार्गावर जायचं आहे त्या मार्गावर जाण्यासाठी त्या
अडथळ्यांमुळे आपल्याला टाइम लागणार, आपल्याला वेळ लागणार. म्हणजे ज्या जागी तुम्ही 10 मिनिटात जाऊ शकता तिथे जायला तुम्हाला 15 मिनिटं लागू शकतात. याचा अर्थ काय, की त्या मार्गावरती रोध आहे, त्याला आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स म्हणतो. मग रेझिस्टन्स म्हणजे काय झालं, की जेव्हा एखाद्या वाहकातून, समजा एखादी तुमची इलेक्ट्रिक तार आहे ज्याच्यामधून विद्युतधारा पास होते, मग जेव्हा एखाद्या वाहकातून धारा वाहते आहे म्हणजेच इलेक्ट्रॉनचे वहन होते आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉन त्याच्यामधून वाहत आहे, तेव्हा हे इलेक्ट्रॉन वाहकातील अणू आणि आयन एकमेकांवर आदळतात. आता इलेक्ट्रॉन विद्युत वहन कशातून होतं, जसं की नेहमी पेपरला प्रश्न विचारला जातो, विद्युत वहन, जसं आपण बोलतो ना, विजेचा सुवाहक, विजेचा दुर्वाहक. मग विजेचा सुवाहक कोणाला म्हणतो, की ज्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहे, मुक्त इलेक्ट्रॉन्स आहे. काय आहे, फ्री इलेक्ट्रॉन. मग ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहे तो काय झाला, विजेचा सुवाहक झाला, ज्याला आपण काय म्हणतो, गुड कंडक्टर. काय बोलतो आपण, कंडक्टर बोलतो, ठीक आहे. मग इलेक्ट्रॉन वाहकातील जे अणू आहे ते जर आयन्स वरती आदळले तर त्यामुळे काय होणार आहे, इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो. जे इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करत आहे त्या आयनवर आदळल्यामुळे काय होणार आहे, तिथे अडथळा निर्माण होणार आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स म्हणतो. त्याच अडथळ्याला आपण काय म्हणतो, रोध म्हणतो. मग रोध तुम्हाला दाखवायचा असेल तर कशाने दाखवणार, रोध बरोबर विभवांतर भागिले विद्युत धारा. विभवांतर म्हणजे काय, जिथून इलेक्ट्रिसिटी पास होत आहे आणि जिकडे ती जात आहे, किंवा इलेक्ट्रॉनचा प्रवाह जिथून येतो आहे आणि जी विद्युतधारेची दिशा आहे, या दोघं टोकांना असलेला विभव, तो काय झाला, विभवांतर. आणि विद्युत धारा म्हणजे ज्याच्यातून ही इलेक्ट्रिसिटी पास होत आहे ती धारा. मग रोध दाखवायचं असेल तर कसं दाखवणार आपण, विभवांतर भागिले विद्युत धारा. म्हणजे रोध समजलाय, रोधावरती, रेझिस्टन्स वरती तुम्हाला नेहमी प्रश्न विचारले जातात, तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. खूप सोपा आणि बेसिक टॉपिक आहे, ठीक आहे. आता बघा, ज्या पदार्थाचा रोध कमी असतो, ठीक आहे, आता एखाद्या पदार्थाचा रोध कमी असेल तर त्याच्यातून जास्त धारा वाहते, याच्यावरती तुम्हाला प्रश्न नेहमी विचारला जातो, ठीक आहे. एसएससी ला हा प्रश्न पीवायक्यू मध्ये आलेला आहे, एसएससी च्या एक्झामला. आता तुमची सीजीएल ची एक्झाम आहे 9 सप्टेंबर पासून, तर सीजीएल ची जी एक्झाम आहे 9 सप्टेंबर पासून, त्याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन आन्सरचाही अभ्यास करायचा आहे आणि पीवायक्यू चाही अभ्यास करायचा आहे, बरोबर. कुठले पीवायक्यू आले हे तुम्हाला माहित झालं पाहिजे, त्याच्यानुसारच अभ्यास करायचा आहे. जास्त खूप मोठा सिलेबस करत बसू नका, कारण तुमच्याकडे एकच महिना वेळ आहे, आता 1 महिना पण नाही उरला आहे ना. मग ज्या पदार्थांचा रोध कमी आहे, आता मार्गामध्ये अडथळाच कमी आहे तर तिथून धारा जास्तच जाणार आहे ऑब्व्हियसली, मग त्याला आपण काय बोलणार आहे, विजेचा सुवाहक म्हणजे गुड कंडक्टर असे म्हणणार आहोत. उदाहरण विचारलं होतं पेपरला, हे पोलीस भरतीच्या पेपरला उदाहरण विचारलं गेलं होतं. काय उदाहरण येईल, चांदी, तांबे आणि अल्युमिनियम हे काय झालं, गुड कंडक्टर मध्ये येतात. कशामध्ये येतात, हे गुड कंडक्टर मध्ये, म्हणजे ज्याच्यातून चांगल्या प्रमाणात विद्युतधारा पास केली जाते, ठीक आहे. मग एसआय पद्धतीमध्ये रोधाचे एकक ओहम येते, तुम्हाला युनिट सुद्धा विचारलं होतं परीक्षेला, ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं की युनिट वरती जास्तीत जास्त प्रश्न पडतात तुम्हाला, तर ह्याच्यामध्ये पण युनिट तुम्हाला विचारलं गेलं होतं. तर 1 ओहम बरोबर 1 व्होल्ट भागिले 1 एम्पियर, याचे सूत्र तुम्हाला दाखवलेलं आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही एसएससी आणि रेल्वे साठी करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकी सगळे डिटेल व्हिडिओ आपण बॅच मध्ये शिकणार आहोत, म्हणून बॅच साठी कॉन्टॅक्ट करायचा आहे ऑफिस नंबरवरती. सीजीएलचा तुम्हाला 1 महिना राहिला आहे आणि बाकीच्या तुम्हाला रेल्वेचे किंवा दुसऱ्याही पोस्ट साठी एसएससीच्या पाहिजे असेल बॅच, तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, समजलंय सर्वांना. तर आपण आतापर्यंत काय बघितलं, तर विद्युत रोध बघितला, विभवांतर बघितलं, विद्युत विभव बघितला, बरोबर. देन आपण बघणार आहोत रोधकता. काय बघणार आहोत आपण, रोधकता. रोधकता म्हणजे तेच झालं बघा, वाहकाचा रोध हा नेहमी त्याच्या लांबी आणि क्षेत्रफळावर अवलंबून असतो. हे नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण ह्या लाईनला लक्षात ठेवायचंय. वाहकाचा जो रोध आहे तो कशावर डिपेंड असतो, वाहकाचा रोध कशावर, की इलेक्ट्रिसिटी कोणत्या तारेतून जाती आहे, त्या तारेची लांबी आणि त्या तारेचा एरिया म्हणजे त्याचं क्षेत्रफळ आणि लेंथ, ह्याच्यावरती तुमचा काय डिपेंड आहे, रोधकता डिपेंड आहे, म्हणजे रेझिस्टिव्हिटी डिपेंड करते, ठीक आहे. लक्षात आलं. जसं बघा, आता हे इम्पॉर्टंट असणार आहे, हे पेज हे सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. एक बरोबर काय सांगितलंय तुम्हाला, इज इक्वल टू वाहकाची लांबी, ठीक आहे. आता रोध स्थिरांक दाखवलेला आहे, काय दाखवलाय, स्थिरांक. आता रोधकतेच्या पद्धतीत एकक, आता रोधकतेचे एसआय पद्धतीमध्ये एकक काय येणार आहे, ओहम, ठीक आहे. काय येणार आहे, ओहम, ठीक आहे. नंतर जसे जसे तापमान वाढवावे तसे तसे वाहकाची रोधकता वाढत जाते. तुम्ही जर एखाद्या गोष्टीला तापमान दिलं तर त्या वाहकाची रोधकता वाढेल, का बरं वाढेल,
मी काय सांगितलं तुम्हाला, रोधकता कशावर डिपेंड आहे? रोधकता ही वाहकाची लांबी आणि वाहकाच्या क्षेत्रफळावर डिपेंड करते. मग जसं जसं तुम्ही वाहकाला तापमान द्याल, टेम्परेचर द्याल, तर त्याची एक तर लांबी वाढेल किंवा त्याचं क्षेत्रफळ वाढेल, आणि म्हणून काय होणार आहे, रोधकता पण वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. जसं तुम्ही वाहकाला तापमान द्यायला सुरुवात केली की वाहकाची रोधकता पण वाढायला सुरुवात होते. पदार्थाची जितकी रोधकता कमी, बघा एखाद्या पदार्थामध्ये रोधकताच नसेल तर जास्त धारा जाईल, बरोबर. आता इथे इलेक्ट्रिसिटी आहे, इथे रोधकता काहीच नाहीये, ठीक आहे. तर त्याच्यामुळे धारा कशी जाणार, एकदम क्लिअर आणि लवकर पोहोचणार, म्हणजे धारा त्यातून कशी जाईल, जास्त प्रमाणात वाहिली जाईल. हे पेज इम्पॉर्टंट आहे, हे नोट डाऊन सगळ्यांनी करून घ्यायचं आहे. आता आपण बघणार एक समान जोडणी आणि समांतर जोडणीतील फरक. ओके, बघा आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, समांतर जोडणी आणि एकसर जोडणीचा फरक बघणार आहोत, ठीक आहे. याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात, डिटेल आपण बॅच मध्ये स्टडी करणार आहोतच याचा. ओके, बघा एकसर जोडणीमध्ये काय केलं जातं, तर विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट कसा असतो, तर परिपथातील प्रत्येक भागाकडून समान धारा वाहते. आता समजा हा परिपथ आहे, ठीक आहे. परिपथामध्ये आपण इकडे समजा लावलेला आहे सर्किट, इलेक्ट्रिक सर्किट, इकडे मायनस चार्ज आहे, इकडे प्लस चार्ज आहे. तर परिपथामध्ये इकडे ट्यूबलाइट आपण समजा तुम्ही, ठीक आहे. आता काय सांगितलं इथे की परिपथामध्ये प्रत्येक भागाकडनं समान धारा वाहते, म्हणजे प्रत्येक भागातून समान धारा वाहिली जाईल. आणि इकडे पण काय सांगितलंय, समांतर जोडणीमध्ये प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युत धारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे प्रत्येक रोधातून, प्रत्येक रोध म्हणजे ह्या ह्या बघा, ह्या परिपथामध्ये जर 2-3 रोध असतील तर त्या प्रत्येक रोधातून वाहणारी जी विद्युत धारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते, ठीक आहे. नंतर समांतर जोडणीमध्ये बघा की रोध कशावर डिपेंड करतो, परिणामी रोध, ठीक आहे. समांतर जोडणीमध्ये बघा, जोडणीच्या दोन टोकातील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतके असते. याचा अर्थ काय होतो, जोडणीच्या दोन टोकांमध्ये विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतके असते. म्हणजे काय सांगितलंय इथे, बघा मी तुम्हाला परिपथ दाखवला, समजा इथे काय आहे, परिपथ आहे, इथे रोध आहेत, काय आहेत, रोध आहेत, ठीक आहे. आणि इकडे दोन टोक आहेत, तर दोघं टोकांना विभवांतर आहे. समजा हे ए टोक झालं, हे बी टोक झालं, दोघं टोकांना काय आहे, विभवांतर सुद्धा आहे, आणि इकडे काय आहेत, रोध सुद्धा आहे. समजा 4 रोध आहेत इथे. तर काय सांगितलं, जोडणीच्या दोन टोकातील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या, प्रत्येक बघा हा रोध आहे, हा रोध आहे, हा रोध आहे, हा पण रोध आहे, 4 रोध मी दाखवले. प्रत्येक रोधाच्या दरम्यान, प्रत्येक रोधाच्या दरम्यान म्हणजे समजा 1 आणि 2 च्या दरम्यान जो काय आहे, हा एक रोध आहे, हा 2 रोध आहे, ह्या 1 आणि 2 रोधाच्या दरम्यानचं जे विभवांतर आहे त्यांच्या बेरजे इतका असतो, असं समांतर जोडणीमध्ये सांगितलंय परिणामी रोध. आणि एकसर जोडणीतला परिणामी रोध काय येणार आहे, तर एकसर जोडणीमध्ये जो परिणामी रोध असणार आहे तो काय आहे, बघा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका. आता जोडणीमध्ये जसं आपण सांगितलं इथे 1 2 3 4 4 रोध आहे एका जोडणीमध्ये, समांतर जोडणीमध्ये तुम्ही डायरेक्ट करंट लावलेला आहे, एकसर जोडणी आहे, ठीक आहे. मग जी एकसर जोडणी आहे तर त्याच्यामध्ये जितकेही रोध असतील, मग आपण 1 2 3 4 घेतले की नाही, मग जितकेही रोध आहे त्यांच्या बेरजे एवढा याचा परिणामी रोध निघणार आहे. म्हणजे ह्याची प्लस किती येणार, 4 येणार, बरोबर. काय येणार, प्लस 4 येणार, कारण इथे 4 दिसत आहेत ना तुम्हाला, मग बेरीज किती येणार, 4च येणार ना. यांना जर तुम्ही प्लस प्लस केलं, इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, ठीक आहे. बेरीज अशी करा 1 1 नी, म्हणजे किती येणार, 4 येणार. म्हणजे परिणामी रोध काय आला यांचा, 4 आला. पण एक रोध कितीचा आहे, एकचाच आहे, ठीक आहे. एक एक रोधावर आपण एक एकच ठेवलेला आहे, म्हणजे परिणामी रोध काय आहे, जास्त आहे, ठीक आहे. एकसर जोडणीचा जो परिणामी रोध कसा येणार आहे, तर जास्त येणार आहे. तर ह्याच्याबद्दल आपण शिकणारच आहोत अजून जास्त प्रमाणात, ठीक आहे. आता ही जी एकसर जोडणी आहे, ही जोडणी परिपथातील रोध वाढविण्यासाठी वापरली जाते. आता ही जी एकसर जोडणी आहे ही कशासाठी यूज करतात, तर परिपथामध्ये जो रोध असेल तर त्याला वाढवण्यासाठी या जोडणीचा यूज करतात, आणि समांतर जोडणी कमी करण्यासाठी यूज करतात. म्हणजे जो जोड आहे, तर परिपथातील जो रोध आहे त्याला कमी करण्यासाठी समांतर जोडणी वापरली जाते. म्हणून आपल्याकडे सुद्धा समांतरच जोडणी असते बघा, है ना. रोधांची समांतर जोडणी मांडलेली असते, आणि समांतर जोडणीवरती PYQ ला भरपूर प्रश्न तुम्हाला विचारले गेले. मग ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरली जाते, कुठली, समांतर, ठीक आहे. मग एकसर जोडणीमध्ये बघा, रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त आहे, बरोबर सांगितलं मी मागे. बघा जसं आता हा परिपथ आहे, हा या परिपथामध्ये इकडे समजा आपण
सर्किट लावलेलं आहे. इथे एक रोध आहे, इथे एक रोध आहे, इथे एक रोध आहे, इथे एक रोध आहे. 1, 2, 3, 4 परिणामी रोध आहे 4 आणि प्रत्येकी रोध आहे 1. परिणामी रोध किती झाला? 4 झाला. मग काय सांगितलं? रोधांच्या एकसर जोडणीचा जो परिणामी रोध आहे, हा जोडणीतील प्रत्येक रोधाच्या पेक्षा जास्त आहे. बरोबरच आहे. 4 आहे म्हणजे काय आहे? प्रत्येकी झाला 1 आणि परिणामी झाले 4 म्हणजे परिणामी रोध काय झाला? जास्त आहे. आणि जसं समांतर जोडणीत सांगितलं की रोधाच्या समांतर जोडणीचा जो परिणामी रोध आहे, रोधांच्या समांतर जोडणीचा जो परिणामी रोध येईल तो त्या जोडणीतील स्वतंत्र रोधापेक्षा कमी असणार आहे. कारण तो काय होता? त्यांच्या दरम्यानचं जे विभवांतर होतं, प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे एवढा होता, है ना? म्हणून त्याचा कसा येणार? कमी येणार. सो आता आपण इथे काय काय शिकलो बघा. ह्या चॅप्टर मध्ये किंवा ह्या टॉपिक मध्ये, पूर्ण चॅप्टर नाहीये हे, ओके. तर ह्याच्यामध्ये आपण शिकलो पहिल्यापासून बघा विद्युतधारा. विद्युतधारा काय आहे, देन आपण काय शिकलो? विद्युत परिपथ. हे बेसिक कन्सेप्ट आहे, या तुमच्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन आन्सर नक्की सॉल्व्ह करता येतील. बरोबर. आणि बाकीचं सगळं डिटेल आपण बॅच मध्ये शिकणार आहोत. म्हणून बॅच जर लावायची असेल तर टिक्कर मराठीच्या ऑफिस नंबरवरती सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. कुठल्या बॅच अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्हाला तिथून समजून जाणार आहे. आणि बॅचची फी किती आहे हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट टिक्कर मराठीच्या ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ओके. देन बघा विद्युत धारा बघितलं, परिपथ बघितलं, विद्युत विभव बघितला, देन आपण विद्युत रोध शिकलो आणि रोधकता सुद्धा शिकलेलो आहोत. आणि एकसर जोडणी आणि समांतर जोडणी आपण इथे बघितली. आय होप तुम्हाला थोड्याशा ह्याच्या कन्सेप्ट ज्या आहेत, बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपला ॲप सुद्धा आहे, ॲपला डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सगळे स्टडी मटेरियल, सगळ्या PDF मिळून जाणार आहे. सगळ्या PDF जे लाईव्ह लेक्चर आपण घेतले होते त्याचे सगळे PDF त्यावरती अवेलेबल असणार आहे. पुन्हा भेटूया न्यू टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.